Hello everyone. We already started the list of diseases with their meaning. Okay. I think we covered these 11 diseases in the previous lecture. Okay. Let's continue the session with remaining diseases with their meanings. All right. Next one is the Loren-Levy syndrome. Okay, severe deficiency of growth hormone. Okay, deficiency means what? It's not working properly or giving the unfunctional results. Is nothing but the deficiency of some of the growth hormone. Is nothing but the Loren-Levy syndrome. These are the names of scientists who discovered this particular syndrome. Okay, next is the Meniere's disease. Okay, pressure increases in membrane labyrinth. Okay, is nothing but the Meniere's diseases. Okay, membranous labyrinth. Next is the Simon's disease. It is a panhypopituitarism in adults. Okay. Next, other terms, some of the relative terms they are given in this particular uh, topic. Okay. Immunity. This particular definition we already covered in the first year syllabus. Okay. Immunological preparations. Immunity is nothing but it is a natural resistance body mechanism against the invasion of microorganisms which causes disease or infection. Okay, रोग प्रतिकारक शक्ती असं म्हणतो आपण त्याला किंवा क्षमता म्हणतो. Natural resistance of the body mechanism against the invasion. The word invasion means what? The attack of microorganisms which causes diseases. Okay, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं एंट्री होतं किंवा अटॅक होतं तेव्हा आपल्याला डिसीज होऊ शकतं. ठीक आहे, किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, त्याला रोखण्या म्हणजेच काय करणं, इम्युनिटी वाढवणं. ओके, इट हॅज अ नॅचरल रेजिस्टन्स बॉडी मेकॅनिझम सिस्टम. ओके, next is a susceptibility. Okay, it is the state arises in the body by virtue of it an individual that prone to happen infection. Okay, susceptibility म्हणजे काय, म्हणजे आपण किती तो पर्टिक्युलर जो डिसीज आहे त्याला आपण थांबवू शकतो किंवा पॉसिबिलिटीज आपण प्रेडिक्ट करू शकतो. ओके, इट इज स्टेट अरायजेस इन द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट an individual prones. Okay, prones means possibilities. Okay, शक्यता आपण ठरवू शकतो की हा पर्टिक्युलर डिसीज आपल्याला होऊ शकतो की नाही, टू हॅपन इन्फेक्शन. ओके, कळतं, is nothing but the susceptibility. Okay, next is a super infection. Okay, it is an infection which progresses during existing any kind of infection. ओके, म्हणजे एक डिसीज ऑलरेडी आहे पण त्या डिसीज पासून जर अजून दुसरं कुठला डिसीज झालं तर त्याला आपण काय म्हणायचं, सुपर इन्फेक्शन. एक्झाम्पल दिलंय बघा, ड्युरिंग टीबी निमोनिया डेव्हलप्स. ओके, आपल्याला ऑलरेडी ट्युबरक्युलोसिस जर असेल तर अशा कंडिशन मध्ये निमोनिया सुद्धा डेव्हलप होऊ शकतो ॲज पर द बॉडी कंडिशन और द सिव्हिरिटी ऑफ द अवेलेबल डिसीजेस इन द बॉडी. ओके, कळतं, त्याला आपण काय म्हणायचं, सुपर इन्फेक्शन. परत सांगतो, इट इज अन इन्फेक्शन विच प्रोग्रेसेस ड्युरिंग अँड एक्झिस्टिंग म्हणजे ऑलरेडी जी बॉडीमध्ये आहे एनी काइंड ऑफ इन्फेक्शन. ओके, नेक्स्ट आहे कॉन्ट्रा इंडिकेशन्स. ओके, हे बघा खूप महत्वाचा टर्म आहे हा कॉन्ट्रा इंडिकेशन. इट मीन्स ड्रग्स और मेडिसिन्स इज प्रोहिबिटेड टू ॲडमिनिस्टर्ड अंडर अ पर्टिक्युलर सर्कमस्टान्सेस और सिच्युएशन. असे काही ड्रग्ज असतात किंवा असे काही मेडिसिन असतात जे आपण स्ट्रिक्टली प्रोहिबिट करतो, प्रतिबंध घालतो आपण त्याला, म्हणजे पूर्णपणे तो स्टॉप करतो. ओके, कशामुळं, काही त्याच्यासोबत कॉन्ट्रा इंडिकेटेड जर मेडिकेशन्स असतील तर आपण काय करतो, असे टाईपचे आपण मेडिसिन टाळतो. ओके, कशामुळं, टू अवॉइड द साईड इफेक्ट्स, टू अवॉइड द नॅचरल और द पर्टिक्युलर फ्युचर सिव्हिरिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसीजेस. म्हणून आपण कॉन्ट्रा इंडिकेशन बघतो की तो पर्टिक्युलर मेडिसिन आपण दिलं तर त्याचा बॉडीवरती काय इफेक्ट होऊ शकतं का,
काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन होऊ शकतात का, काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात का. ओके, जर असं असेल तर आपण काय करतो, तो पर्टिक्युलर मेडिसिन पूर्णपणे अवॉइड करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे मिसलेनियस टर्म्स. ओके, याच्यामध्ये हे ब्रँड नेम, जनरिक नेम, पॉलीफार्मसी हे खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, राईट द डिफरन्स बिटवीन ब्रँड नेम अँड जनरिक नेम असंही विचारलेलं आहे. ओके, तेव्हा तुम्ही हे टेक्स्ट फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालेल. ओके, तुम्हाला फक्त त्यामध्ये डेफिनेशन्स कव्हर करायचे. या मिसलेनियस टर्मच्या अंडर ओके ABCDFGHI हा आय पार्ट आहे. ओके, एच पर्यंत आपण आतापर्यंत पार्ट पाहिलेला आहे. पार्ट वाईज असं डिवायडेशन करा अभ्यास करताना पण, म्हणजे तुम्हाला ते सोपं होऊन जाईल. ठीक आहे. या आय या हेडिंगच्या अंडर मिसलेनियस टर्म्स असं एक हेडिंग टाकलंय आपण. त्याच्या खाली आपण टोटल 9 डेफिनेशन कव्हर केलं इथपर्यंत. ओके, कळतं. पण ते वन बाय वन बघूया. हे सगळे 9 डेफिनेशन तुम्हाला कुठल्या ना कुठल्या सब्जेक्ट मध्ये रिपीट होतील. ओके, या 2 वर्षाचा जो फार्मसी कोर्स आहे. ओके, या 2 वर्षाच्या फार्मसीच्या कोर्स मधले सगळे जे इम्पॉर्टंट वर्ड्स असतील, डेफिनेशन असतील, टर्मिनॉलॉजीज असतील, काय वेट्स अँड मेजर्स असतील, कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल, डोस कॅल्क्युलेशन असतील, हे सगळं काय केलं त्यांनी या एकाच टॉपिक मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके, ज्यांना हॉस्पिटल फार्मासिस्ट किंवा क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून करिअर करायचं आहे त्यांना हे इमिडिएटली हे सगळे टर्म्स जे आहेत हे त्यांना उपयोगात येतील. ठीक आहे, कळतं. वन बाय वन बघूया आपण हे राहिलेले 9 टर्म्स. ओके, ब्रँड नेम. ओके, brand name is nothing but the trade name. Okay, trade is nothing but the what, buying, selling and exchange of the goods is nothing but the trade. Okay, it is a trade name of a drugs. These trade names is primarily owned by the manufacturers. Okay, brand name हे कसं तयार होतं, फार्मास्युटिकल इंडस्ट्री जेव्हा ते पर्टिक्युलर जो ड्रग आहे त्याचे सगळे राईट्स विकत घेतो आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून एक स्वतःचा ब्रँड डेव्हलप करतो, त्याला आपण काय म्हणायचं, ब्रँड नेम. ओके, जे कोण ठरवतं, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, आपले मेडिसिनचे. ओके, जेनरिक नेम बघा, द ऑफिशियल कॉमन और पब्लिक नेम यूज टू डेसिग्नेट द ऍक्टिव्ह ड्रग मॉलिक्यूल वेदर इन प्युअर फॉर्म और इन अ डोसेज फॉर्म. मेनी ड्रग प्रोड्युसेस आर मार्केटेड अंडर द जेनरिक नेम ऑफ ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट अँड डू नॉट हॅव ब्रँड नेम ऑफ मॅन्युफॅक्चरर. म्हणून तुम्ही बघितलं असेल जेनरिक मेडिसिन जे असतात हे ब्रँड नेम पेक्षा स्वस्त असतात किंवा लो प्राइसचे असतात. ठीक आहे, क्वालिटी सेम असतं, त्याचं मेकिंग प्रोसिजर सुद्धा सेम असतं. ओके, मॅन्युफॅक्चरिंग युनिट टीम सगळं सेम असतं. ओके, कळतं. प्रोसेसिंग सेम असतं, फक्त त्याला कुठल्याच फार्मास्युटिकल इंडस्ट्री त्याचे सगळे राईट्स विकत न घेता फक्त आपण काय करतो, जेनरिक नेमच्या अंडर त्याला सोल्ड आउट करतो. ओके, आणि त्याला ब्रँड नसल्यामुळं काय होतं, त्याचं आपोआप त्याचं ब्रँडिंग व्हॅल्यू कमी असल्यामुळं तो कमी किमतीत विकला जातो जेनरिक नेमच्या अंडर. पण सेम ऍक्शन दाखवतं, सेम थेरापेटिक इफेक्ट दाखवतं, म्हणजे ट्रीटमेंट मध्ये काही फरक पडत नाही, ट्रीटमेंट सुद्धा सेमच दाखवतो. ओके, म्हणून हल्ली जेनरिक फार्मसी हे सुद्धा खूप फेमस पार्ट झालेला आहे बिझनेसचा. ठीक आहे. Next, at drug product, it is a finished dosage form which contains the active ingredients with some necessary inactive ingredients. Is nothing but a drug product. Drug product म्हणजे काय, जे फायनल प्रोडक्ट असतो. ओके, प्रोसेसिंग झाल्यानंतर जेव्हा आपण ऍक्च्युअल मेडिसिन घेतो त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला काय म्हणायचं, ड्रग प्रोडक्ट. ओके, कळतं. फॉर्म्युलेशन ऍडिटिव्ह अदर दॅन API. API means active pharmaceutical ingredients. Okay. Next is a polypharmacy. It refers to concurrent use of many drugs during the course of treatment for particular illness or condition. Okay, या शब्दाचा अर्थ बघा, concurrent. Concurrent means at a time. Okay, it refers to at a time use of many drugs. म्हणजे एकाच वेळी एकाच डिसीज साठी खूप सारे ट्रीटमेंट घेणे किंवा खूप सारे लाईन ऑफ मेडिसिन्स घेणे. ओके, त्याला आपण काय म्हणायचं, पॉलीफार्मसी. पॉली या शब्दाचा अर्थ काय, मेनी. ऑलराईट, कळतं. नेक्स्ट आहे कॉन्ट्राइंडिकेशन. आपण आताच हा शब्द बघितला. इट इज अ कंडिशन दॅट अ डोस इज नॉट अलाउड टू द यूज ऑफ पर्टिक्युलर ड्रग. सम कॉन्ट्राइंडिकेशन्स आर ॲब्सोल्यूट दॅट इज यूज ऑफ द ड्रग्स. ओके, काही मेडिसिन आपण काही दुसऱ्या मेडिसिन सोबत किंवा ड्रग सोबत घेऊ शकत नाही, कारण तो कॉन्ट्राइंडिकेशन दाखवतो. ओके, म्हणून डॉक्टर बघा शक्यतो काय करतात,
आपल्याला प्रिव्हियस कुठले मेडिसिन चालू आहेत किंवा सध्या कुठले मेडिसिन चालू आहेत हे पहिल्यांदा बघतात ते, आणि आता नवीन जे मेडिसिन देतात ते आणि हे सुटेबल आहेत की नाही, ओके, ते चेक करतात. ठीक आहे, कळतं, कम्पॅटेबिलिटी चेक करतात ते. ठीक आहे. नेक्स्ट आहे OTC. हा शब्द सुद्धा खूप विचारलेला आहे. OTC मीन्स ओव्हर द काउंटर. ओके, these are the drug product that can be purchased from any medical shop without prescription. ओके, आपण असे काही मेडिसिन्स असतात ते आपण विदाउट प्रिस्क्रिप्शन सुद्धा विकत घेतो. ओके, काही एनर्जेसिक्स असतील, काही पेन किलर असतील, ते आपण काय करतो, डायरेक्टली परचेस करतो मेडिकल शॉप मधून. ठीक आहे, कळतं. तुमचे सगळे कॉस्मेटिक सुद्धा विदाउट प्रिस्क्रिप्शन आपण परचेस करतो. ओके, नेक्स्ट आहे सेकंडरी इफेक्ट. A compilation of a drug used which is not due to drugs of the byproduct which are primarily used to get the desired pharmacological action. Cramping of leg muscles can be secondary effects of diabetes, drug product treatment of hypertension. Okay, secondary effect म्हणजे काय, एका पर्टिक्युलर ड्रग पासून आपण काहीतरी युजफुल आपल्याला ट्रीटमेंट मिळतोय, पण त्याच्यामुळे दुसरं एखादा डिसीज होऊ शकतं. ओके, ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट आहे सुपर इन्फेक्शन. द डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी इन्फेक्शन दॅट इज सुपर इम्पोज ऑफ एन इनिशियल इन्फेक्शन ऑन द करंट ड्रग ट्रीटमेंट. एक्झाम्पल बघा, स्पेशली इन द लॉंग टर्म डिसीज प्रोसेस. ओके, सुपर इन्फेक्शन. ओके, डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, लास्ट टर्म आहे तुमचा स्टेडी स्टेट लेवल. इट इज अ प्लाझ्मा लेवल ॲट विच द रेट ऑफ ड्रग लिव्हिंग द बॉडी अँड रेट ऑफ ड्रग एंटरिंग टू द बॉडी आर सेम. स्टेडी स्टेट लेवल, स्टेडी या शब्दाचा अर्थ काय, राईट डायरेक्शन मध्ये असलेला स्टेट लेवल. ओके, प्लाझ्मा लेवल ॲट विच रेट ऑफ ड्रग लिव्हिंग. ओके, जेव्हा आपला एक डोस त्याचा फ्रिक्वेन्सी संपतो किंवा त्याचं ऍक्शन संपतं तेव्हा आपण काय करतो, दुसरं ड्रग घेतो. ओके, दुसरं ड्रग घेतल्यामुळे काय होतं, त्याचं ऍक्शन स्टार्ट होतं परत तिसरं ड्रग घेईपर्यंत. ठीक आहे, कळतं, स्टेडी स्टेट लेवल असं म्हणतो आपण. आतापर्यंत हा पार्ट आपण इथपर्यंत कव्हर केलेला आहे. ओके, कळतं. याच्यानंतर मी क्वेश्चन्स यामध्ये ऍड केलेले नाहीये, कारण या पर्टिक्युलर टॉपिक मधून काय विचारलं जाऊ शकतं हे काही सांगता येत नाही, म्हणून तुम्ही सगळे टर्मिनॉलॉजीज एकदा बघून घ्या. ओके, इथून हा टॉपिक चालू होतो. ओके, कळतं. त्यामध्ये तुम्ही सगळे डोसेस फॉर्म्स बघा. ओके, हे सगळे डोसेस फॉर्म्स आहेत, लिस्ट ऑफ कॉमनली यूज डोसेस फॉर्म. त्यामध्ये लिक्विड, सॉलिड, सेमी सॉलिड सगळे ऍड केलेले आहे. फार्माकोलॉजिकल टर्म्स हे तुम्हाला फार्माकोलॉजी मध्ये हा सब्जेक्ट डिस्कस करताना हे परत एकदा तुम्हाला रिपीट होऊन जातील. ओके, हे डेफिनेशन आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक सिंगल लाईन मध्ये जे डेफिनेशन दिलेले आहेत त्यामध्ये बरेचसे डेफिनेशन फर्स्ट इयरला झालेले आहे. तुम्ही परत एकदा रिवाइज करा. हे याच्यामधलं काही विचारू शकतात. हे काही एकदम कॉमन आहेत बघा, एनॉक्सिया, लॅक्स ऑक्सिजन इन द टिश्यूज. ओके, फ्लॅटुलन्स असतील, फॉर्मेशन ऑफ गॅस इन द DI ट्रॅक्ट. ओके, असं काही वर्ड्स आहेत. ओके, लॅटिन टर्म्स तुम्हाला हे फार्मास्युटिक्स 2 मध्ये परत एकदा रिपीट होईल आणि प्रॅक्टिकलला तर हे कंपल्सरी आहेच. ओके, त्याच्यानंतर हे वेट्स अँड मेजर्स तुम्हाला प्रॅक्टिकल स्टार्ट झाल्यानंतर मी क्लिअरली सांगतो. हे कॉमन ॲब्रिव्हिएशन्स हे जर तुमचा हा कोर्स पूर्ण झाला तर हे सगळं तुम्हाला येतीलच. ओके, हे डिसीजचे नावं सगळे सिंगल लाईन डिसीज आहेत. ओके, हे सगळे पाठ करायचे तुम्हाला, याच्यामध्ये बरेचसे झालेले आहेत, तुम्हाला कळतं. त्याच्यानंतर इथे हा तुमचा फर्स्ट सेशनल सिलेबस हा कव्हर होतो. टोटल 7 टॉपिक्स आहेत तुम्हाला आतापर्यंत घेतलेले. ओके, हा पूर्ण सिलेबस तुमचा फर्स्ट सेशनलचा कव्हर होतो. सिलेबस खूप मोठा असल्यामुळं कंटिन्यू घ्यावं लागतं लेक्चर्स. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यास सुद्धा त्याच फ्लो मध्ये करा. म्हणजे तुमचा जर सेशनल वाईज सिलेबस संपला तर तुम्हाला एकदम बर्डन येणार नाही. ठीक आहे, आणि तुमचं पूर्ण थेअरी सुद्धा कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, कळतं. रिवाइज करा एकदा पूर्ण फर्स्ट सेशनलचं सिलेबस आणि कंटिन्युअसली तुम्ही तुमचे असाइनमेंट्स फॉरवर्ड करा. जेव्हा जेव्हा तुम्ही वेळ मिळेल तुम्हाला त्यावेळेस तुम्ही ते चेक करूनही घ्या. ठीक आहे, कळतं.
राहिलेला जो सेकंड सेशनल सिलेबस आहे तो आपण नेक्स्ट ऑनलाईन पासून स्टार्ट करूया. ठीक आहे. थँक्यू.